जायकवाडी धरणाचे सकाळचे अपडेट आलेले आहेत. यात आवकमध्ये पुन्हा प्रचंड वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. मागील 15 दिवसापूर्वी जायकवाडी धरणाची पाणी पातळी फक्त 4% होती. नाशिक नगरसह धरण क्षेत्रात झालेल्या पावसानं जायकवाडी धरणात मोठी आवक येण्यास सुरुवात झाली आहे आणि जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीत 82% वाढ झाली. यामुळे पुढील 3 वर्ष संभाजीनगर, जालन्यासह अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. आता अशात बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. जायकवाडीत पुन्हा आवक वाढण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे कोणत्याही क्षणी जायकवाडी धरणामधून मोठा विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर संभाजीनगर, जालना जिल्ह्यातील 100 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. आज सोमवार 2 सप्टेंबर सकाळी 6 वाजता आलेल्या अपडेटनुसार जायकवाडीचा एकूण पाणीसाठा हा 92.78 TMC इतका झालाय. तर यातील जिवंत पाणीसाठा हा 66.72 TMC आहे. जायकवाडीत 34,311 क्युसेकने आवक जमा होत आहे. जायकवाडीमधून सध्या 700 क्युसेकने विसर्ग सुरू आहे.